क्रमांक 17 मध्ये आता शेवटचे 2-3 दिवस राहिले, कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे काय सांगा? नमस्कार, मी अनंत गायकवाड, भारतीय जनता पार्टीतर्फे मी शोभाताई पाटील, तुमच्या मिरच्या संगीताताई मिरचे असे आम्ही 3 उमेदवार आहेत. ज्या वेळेस आम्ही प्रभागात फिरतो, मी या प्रभागात स्वीकृत सदस्य म्हणून खूप मोठ्या प्रमाणात चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या शोभाताई पण नगरसेवक होत्या, त्यांनी पण चांगलं काम केलेलं आहे. आमचा प्रभाग हा शहराचा बाह्य भाग असल्यामुळं आमच्या प्रभागात दर 5-6 महिन्याला नवीन होतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमच्या प्रभागात शेवटच्या घरापर्यंत रस्ता, गटार, पिण्याचे स्वच्छ पाणी, ग्रीन बेल्ट मधील सुशोभीकरण असेल, मंदिरासमोरील सभामंडप असतील, लेकरांसाठी चिल्ड्रन पार्क असेल, आमच्या वयस्कर व वृद्धांसाठी विरंगुळा सेंटर असेल, एखादं अद्ययावत ग्रंथालय असेल. आमचा असा मानस आहे की आपल्या लातूर शहर महानगरपालिकेत जे 18 प्रभाग आहेत त्यापैकी आगळा वेगळा व स्वच्छ घन कचऱ्याचं व्यवस्थापन एकदम व्यवस्थितपणे करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळं येणाऱ्या 15 तारखेला प्रभाग क्रमांक 17 माझे मतदार बंधू भगिनी, वडीलधारी मंडळी, मित्र परिवार याने खूप मोठ्या प्रमाणात कमळासमोरील बटन दाबून आम्हा 3 उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करावं एवढी विनंती. तुम्ही जर माझ्या सोबत फिरलात, लक्षात घ्या, माझी माय माऊली जर बघितला तर मला असं आनंद होऊ लागलाय आम्हाला की निवडून आल्यासारखं. प्रत्येक घरात ओवळल्याशिवाय, साखर गाऊत घातल्याशिवाय, गुळ खाऊ घातल्याशिवाय, हार घातल्याशिवाय, शाल घातल्याशिवाय मला कुणीही पुढे जाऊ देत नाही. त्यामुळं ज्या माणसाला लातूरचं आमचं इंद्रायणनगर माहित नाही, ज्या माणसाला आमच्या लातूर मधली गल्ली माहित नाही, त्या माणसानं प्रभागाबद्दल बोलणं आणि मी त्यांच्याबद्दल बोलणं मला काही योग्य वाटत नाही. काय विषय आमच्या प्रभागामध्ये सर्व सुविधायुक्त ज्या टेक्नॉलॉजीवर, समजा इथं कचरा पडलाय तर तिथं आमचा महानगरपालिकेचा कर्मचारी 0 मिनिटात जायला पाहिजे अशी व्यवस्था मी करणार आहे. ज्या वेळेस कोविड कालासारखं महाभयंकर संकट होतं, माझे त्यावेळेसचे व्हिडिओ फोटो आहेत, मला तेवढा फोटोशूटचा लाभ नाही आमदार साहेबांसारखा, पण जाऊन बघा, मी व आमचे सगळे सहकारी स्वतः आम्ही स्मशानभूमीमध्ये गेलो होतो. माझे महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष निडर कर्मचारी यांच्यावर कोविडने जे मृत्यू होतात त्यांच्या अंत्यसंस्काराची जिम्मेदारी होती. त्यावेळेस आम्हाला ते रावलं नाही. मी व तुम्ही पण असताल सगळेच मित्र परिवार, आम्ही स्वतः स्मशानभूमीमध्ये जाऊन त्या लोकांना, मला मी म्हणजे त्यांचं मनोबल वाढण्यासाठी गेलतो, परंतु माझ्या ज्यांच्यावर करते पिकेट म्हणा, त्यांना साहित्य म्हणा किंवा माझं मानधन म्हणा, मी त्यांना तिथं स्फूर्त करून आलो होतो. प्रभाग क्रमांक 17 मध्ये 3 भाजप येतील? हो, 100% येणार साहेब, 100% एवढा लोकांचा आत्मविश्वास आमच्या सोबत. नमस्कार, मी शोभा महादेव पाटील, प्रभाग क्रमांक 17 मधील अधिकृत उमेदवार आहे. या प्रभागामध्ये महिला सशक्तीकरणासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहोत. महिला सशक्तीकरण त्या संदर्भामध्ये बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आहे की आमच्याकडे लघु उद्योगासाठी तुम्ही काहीतरी उद्योग उभारा. तर आम्ही त्या महिलांना असा शब्द दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्यासाठी लघु उद्योग निश्चितच उभारू आणि शहरामध्ये आपल्या भागामध्ये महिलांच्या सुरक्षतेसाठी CCTV कॅमेरा ची आम्ही उपलब्धता नक्की करू. आणि आपल्याच प्रभागामध्ये राजमुद्रा नगरचा जो विषय आहे तो विषय आताच माननीय आमदार साहेबांनी तो विषय मार्गी लावण्यासाठी, संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि तो शब्द आम्ही आता नागरिकांपर्यंत नक्कीच पोहोचून तो आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. त्यासाठी सर्व जनता आमच्या सोबत आहे, राजमुद्रा नगर मधील सर्व जनता आमच्या सोबत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महिला सशक्तीकरण बचत गट यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. प्रभागासाठी महिला सशक्तीकरण आम्ही हे करू आणि प्रत्येक घरापर्यंत मी पोहोचलेली आहे आणि या महिला मला नावानिशी ओळखतात आणि कुठल्याही प्रकारची जर अडचण आली, रात्री 12 वाजता 11 वाजता कोणत्याही वेळी फोन आला तर मी तो फोन घेत असते आणि येणाऱ्या काळात सुद्धा मी महिलांना नम्रपणे सांगते, आपल्या काही अडचणी असतील तर तुम्ही माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकता. मी तुमच्यासाठी तुमच्या सेवेत नेहमीच तत्पर राहीन.